ते फायनल आहे, कारण हे सारखे सारखे उपोषण करून सुद्धा माझ्या जीवाला इतक्या वेदना आहेत आणि इतका त्रास आहे प्रचंड. एकदा कुठंच ते तुकडा पडू दे, सरकारचा तुकडा पडल नाही तर माझ्या जीवाचा तरी पडल, या भूमिकेवरती मी फायनलच आता आलेलो आहे की आपण किती दिवस आता हे असं करत राहायचं, सरकारनं किती दिवस शब्द द्यायचे आणि आपण किती दिवस त्यांना वेळ द्यायचा. हे सलग आता 3 वर्ष झाले हे आंदोलन सुरू आहे. त्यामुळं ही जी मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं होतं की मी कठोर आंदोलनाची भूमिका घेणार आहे, तर हे मे महिन्याच्या या कडक रखरखत्या उन्हात हे आमरण उपोषण होणार आहे. ना कुठल्या पाण्याविना होणार आहे, कुठल्या जेवणाविना, ना पायात काय चप्पल राहणार आहे, ना बूट राहणार आहे, ना काय राहणार आहे. मी बास टाकून एका बाजूला बसून जाणार आहे. ते जे होईल ते होईल, त्याचा विचार मी नाही करा. जर माझ्या शरीराचा मी विचार करायला गेलो तर माझ्या समाजाच्या लेकराचा उन्हाळा करून टाकला या सरकारनं. त्यामुळं कुठंतरी आता हे थांबलं पाहिजे. त्यांनी याचं आश्वासन द्यायचं आणि आम्ही ते बार बार ऐकत बसायचं. एकदाचं होऊ जाऊ दे आणि हे झालं फायनल. याच्यावरती कुठलाही बदल नाही, काही होणार पण नाही. आणि माझ्या मराठा समाजाला विनंती की कुणीही अंतरवालीकडं तुम्ही येऊ नका, कारण सरकारनं मराठा समाजावरती खूप माया दाखवली की त्यांना ऊनच लागल, त्यांना विठीसच धरायचं नाही, म्हणजे माया दाखवली. तर मग आता त्यांना जर माया आहे तर त्यांनी आतापर्यंत आरक्षण दिलं असतं. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना. मनोज के जान को कुछ नहीं होना, डॉक्टर मनोज को दवाखाने ले जाना, क्योंकि भारत का कोर्ट कहता है ये समझे बिना कुछ मत करना, मनोज को दवाखाने ले जाना. कारण कोर्ट जर म्हणत असेल आणि कोर्टाने स्पष्ट केलं असेल तर मला असं वाटतंय की मनोजच्या म्हणजे मनोज जर एवढा म्हणजे तिळपापड होत असेल, तिळपापड, तर त्यावर आपण जे आहे संबंधित पोलीस अधीक्षक आणि संबंधित सिव्हिल सर्जन यांनी काळजी घेतली पाहिजे असं माझं मत आहे. आणि हाणलं मागे असं म्हणणं आणि त्याच्यातून एक वातावरण निर्माण करणं, त्याचबरोबर मनोजच्या ज्या मागण्या आहेत ती एकही मागणी संविधानिकदृष्ट्या टिकू न शकणारी असल्याने केवळ रील स्टारची त्या रीलच्या याच्यापुरती काय म्हणतो त्याला आपण विविंगपुरती तेवढीच मर्यादा असते. मला असं वाटतं की मनोजलाही माहीत झालं की पेंडॉल टाकलं तर पेंडॉलमध्ये बसतील एवढे लोक येणार नाही, पेंडॉल टाकला तर पेंडॉलमध्ये बसतील एवढे लोक येणार नाहीत. आणि म्हणून मनोज अप्रोधिकपणे लोकांना जे आहे म्हणजे भावनिक, मी म्हणणार नाही ब्लॅकमेलिंग, इमोशनल ब्लॅकमेलिंग म्हणणार नाही, इमोशनल ब्लॅकमेलिंग करता है ऐसा नहीं कहूँगा भाई, इमोशनल ब्लॅकमेलिंग करता है ऐसा नहीं बोलूँगा, पण इमोशनल लोक सामान्य नागरिकांना चिमटे काढत आहे की ते आलेच पाहिजे. हा दृष्ट हेतू नको येऊ म्हणण्यामागे आहे मनोजचा. आणि त्यामुळं सुज्ञ नागरिक येणार नाहीत या घडीला, म्हणून मनोज जरंगे हे टेंट वगैरे काही टाकत नाहीत.